नमस्कार. मी अजित कोलटकर. भावगीतार्थ या माझ्या भावगीतांचं रसग्रहण करणाऱ्या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आजचं गीत घेऊन आलो आहे ते कवी मंगेश पाडगावकरांचं शब्द पु ल देशपांडे यांच्यासारख्या अत्युच्च अनेक गुणांनी युक्त असलेल्या लेखक, संगीतकार, नट, दिग्दर्शक, गायक, पेटीवादक अशा पु ल देशपांडे यांचं. आणि स्वर अर्थातच स्वरसाज चढवला आहे तो पुलंनी आणि स्वर आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा. गाण्याचे बोल आहेत, शब्दा वाचून कळले सारे, शब्दांच्या पलीकडले. शब्दा वाचून कळले सारे, शब्दा वाचून कळले सारे, शब्दांच्या पलीकडले, शब्दांच्या पलीकडले. प्रथम तुला पाहिले आणि प्रथम तुला पाहिले आणि घडून येते घडले, घडून येते घडले. शब्दा वाचून कळले सारे, शब्दांच्या पलीकडले. आठवते पुनवेच्या राती, आठवते पुनवेच्या राती, आठवते पुनवेच्या राती. लक्षदीप विरघळले गात्री, लक्षदीप विरघळले गात्री. मिठीत तुझी या विश्वाचे, मिठीत तुझी या विश्वाचे. रहस्य मज उलगडले, शब्दा वाचून कळले सारे, शब्दांच्या पलीकडले, शब्दांच्या पलीकडले. शब्दवीण संवादू ही प्रीतीची उत्कट भावना. शब्दवीण संवादू, क्रियेवीण अनुवादू ज्ञानेश्वर माऊलींनी म्हणून ठेवलेलं आहे. शब्दांच्या पलीकडलं कळावं पण शब्द उच्चारावे लागू नयेत, अशी एक साधारण भावना किंवा एक मनाचा आपण म्हणू शकतो की एक मनाची अवस्था ही प्राप्त होणे ही एक भाग्यकारक गोष्ट आहे. मंडळी, माझ्या पाहण्यात माझ्या आजूबाजूला माझ्या जवळच्या नात्यांमध्ये अशी अनेक जोडपी मी बघितली आहेत की जी प्रत्यक्ष परस्परांशी अतिशय कमी शब्दात संवाद साधतात. कधी कधी तर ते बोलत सुद्धा नाही. आम्हाला आश्चर्य वाटते की अहो तुम्ही न बोलता तुम्हाला कळतं कसं. पण जोडीदाराला मात्र ये हृदयीचे ते हृदय घातले हे परत ज्ञानेश्वरांच्या शब्दामध्ये जोडीदाराला बरोबर कळतं नक्की काय हवं आहे. चहा हवा आहे की नको हे बायकोला न सांगता सुद्धा कळतं आणि बरोबर चहाचा कप समोर येतो. अनेक वेळा मी बघितलं आहे आणि त्यावेळेला मला खरोखर हे पटतं की न बोलताच आपला पार्टनर काय म्हणायचं आहे त्याला हे कळणं. भावना व्यक्त करण्यासाठी बोलणं गरजेचं अजिबात नाही. भाषा कळण्यासाठी प्रेम हे वर्षानुवर्ष मुरावं लागतं मंडळी. कधी कधी काही नात्यांना शब्दांची गरजच नसते. एक कटाक्ष, एक शांत क्षण आणि एकमेकांना न बोलताही सगळं मनातलं कळतं.
काय बरं या गीताचं महत्त्व काय किंवा या गीताचं मर्म काय आहे? तर अत्यंत मृदू आणि भावस्पर्शी शब्द आणि जुन्या मराठी भावगीतांची शैली आपल्याला याच्यामध्ये आढळते. गीताकडे वळूया. तर कवी म्हणतो, अर्थ नवा गीता असं मिळाला, छंद नवा अन ताल निराळा, त्या दिवशी का प्रथमच माझे सूर सांग अवघडले. म्हणजे प्रथम तुला पाहिले तोपर्यंत सगळं व्यवस्थित चाललं होतं. माझे सूर नीट येत होते, छंद, ताल, लय, मला जीवनामध्ये पण स्वारस्य होतं. तू आल्यामुळे काय झालं, प्रथम तुला पाहिले आणि घडू नये ते घडले. काय घडलं? अर्थ नवा गीतास मिळाला. माझं गीत तेच होतं, पण त्या गीताला अर्थ वेगळा एक प्राप्त झाला. अर्थ नवा गीतास मिळाला, छंद नवा आणि ताल निराळा. छंदही नवीन झाला. छंद म्हणजे वृत्त म्हणूया आपण, किंवा संगीताच्या भाषेमध्ये एक लय, छंद आणि ताल निराळा, त्या दिवशी का प्रथमच माझे सूर सांग अवघडले. अत्यंत फ्लुएंट येणारे सूर, माझी बऱ्यापैकी सुरांवर मास्टरी आहे, पण त्या दिवशी मात्र ते अवघडले. का? कारण तुझा सहवास, तुझी नजर, तुझा कटाक्ष. दुसऱ्या कडव्यात कवी म्हणतो, आठवते पुनवेच्या राती, लक्षदीप विरघळले गात्री. काय फॅन्टास्टिक कल्पना आहे. जस्ट विचार करा, 2 मिनिटं थांबा या ओळीवर. आठवते पुनवेच्या राती, लक्षदीप विरघळले गात्री. माझ्या गात्रांमध्ये, माझ्या नसानसांमध्ये, कणाकणामध्ये शरीराच्या लक्षदीप जणू विरघळले. का? तुला बघितलं म्हणून. आणि मिठीत तुझिया या विश्वाचे रहस्य माझं उलगडले. काय उदात्त कल्पना आहे. तुझ्या मिठीमध्ये मला या विश्वाचं रहस्य एका मिनिटात कळलं. बोलावं लागलं नाही, शब्दांची गरज पडली नाही. मंडळी, पु ल आणि सुनीताबाई हे गाणं अर्थात तुम्ही पुलंवरच्या चित्रपटात निश्चित ऐकलं असेल. मला पर्सनली असं वाटतं की पु ल आणि सुनीताबाईंचे संबंधसुद्धा नंतरच्या काळात असेच होते. पुलंना फारसं बोलावं लागत नसे. सुनीताबाईंना मात्र पुलंच्या सिगरेटच्या व्यसनाची आठवण ठेवून परगावी जाताना पर्समध्ये सिगरेटचं एक पाकिट गुपचूप न्यावं लागायचं. आणि ज्या वेळेला त्यांना तलफ येईल त्यावेळेला न बोलता सुनीताबाई पाकिट काढून त्यांच्यासमोर धरायच्या. हे आहे ते शब्दावाद. एरवी त्या करवा द्यायच्या, त्या रागवायच्या, चिडायच्या, पण आपल्या नवऱ्याला सिगरेटची तलफ आल्यावर अस्वस्थ व्हायला होतं. या कल्पनेने जी बाई, जी स्त्री, आपल्या नवऱ्यावर निरातिशय प्रेम करणारी स्त्री, ही एक सिगरेटचं पाकिट स्वतःच्या पर्समध्ये लपवून का होईना पण आठवणींनी टाकते. हा तो शब्दा वाचून कळले सारे, शब्दांच्या पलीकडले. आणि हा प्रसंग कपोलकल्पित नाही. सुनीताबाईंच्या आत्मचरित्रात म्हणजे आहे मनोहर तरीमध्ये या प्रसंगाचा उल्लेख आहे. फक्त त्यांनी हे विवेचन केलेलं नाही आहे. मला आत्ता सहज या गाण्याचा अर्थ रसग्रहण करता करता सापडलेलं तो प्रसंग आहे. त्यामुळे मला असं वाटतं की शब्दांची गरज खरंच नको पडायला. म्हणजे ज्या जोडप्यांचे संसार 25-25, 30-30 वर्ष झाली आहेत, त्यांचं नातं लोणच्यासारखं इतकं घट्ट मुरावं की खरोखर शब्दांची गरज न पडता आपल्या जोडीदाराला आपण आदर, प्रेम या भावना त्याच्यावरती ओवाळून टाकून इतकं सामंजस्य, इतकं सौहार्द्र एकमेकांमध्ये निर्माण करावं की ज्यायोगे शब्दांची गरज पडणार नाही किंवा कमीत कमी शब्दांमध्ये भागेल. कारण शेवटी शब्द हे कलहाचं मूळ आहे असं ज्ञानदेवांनीच परत म्हणून ठेवलेलं आहे. त्यामुळे जितक्या कमी शब्दांचा वापर तितक्या कलहाला आमंत्रण कमी. त्यामुळे बघा, व्यवहारी प्रॅक्टिकल सल्ला आहे. आपलं प्रेम, आपला विश्वास, आपला आदर इतका वाढवा, परस्परांमध्ये सामंजस्य इतकं ठेवा की शब्दांची कमी गरज पडावी, जेणेकरून कलह टळतील आणि एकमेकांवरचं प्रेम वृद्धिंगत होईल. पटतंय का बघा?
अशाच नवनवीन गाण्यांसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा एक नवीन गाणं घेऊन तुमच्यासमोर येईनच. तोपर्यंत नमस्कार.